काल झालेल्या सामन्यामध्ये वारदोली संघ अक्षरशः पॅनल्टीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आणि नडोदे देखील. तरी नियम हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत आणि त्या नियमांचं पालन करायचं आहे सगळ्या संघांना. इर्टिगा कोणाचे? व्हाईट कलर इर्टिगा. लगेचच समालोचन कक्षाच्या मागे टाकायची आहे तिला. आणि आणखीन एक सूचना आहे, दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकाचे असतील. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. 18 चेंडूचा खेळ असणार आहे. चला सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. अश्विन स्मृती 2-25. हो, इथे ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर अगदी पाठीमागे सरकलेत. एक धाव इथून धाव फलकावरती पाहायला मिळते. सध्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच अश्विन स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहता. आजचा दुसरा दिवस. तमाम क्रिकेट रसिक आणि त्यानंतर आमचे खेळाडू देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये आपण पाहताय भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. हो, लोअर फुलटॉस बॉल यावेळी आपण पाहताय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केला. डीपमध्ये बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वर्णे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय बोरगाव टीम. दोन्ही टीम एक मॅच जिंकलेत आणि त्यांचा आता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथून तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीमचा खेळ अगदी चांगला राहिला आहे. या नेवालीच्या क्रीडांगणावरती आपण पाहताय एक जबरदस्त खेळ करणाऱ्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती आल्या त्या 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक हे कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राहणार आहे. त्यानंतर 2 षटक हे खऱ्या अर्थानं रेग्युलर असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सचिन आहेत. पहिलं षटक घेऊन भरपूर सारा अनुभव आहे. हो, यावेळी बॅक टू द बॉलर फटका चांगला केला. लॉंग ऑफमधनं फिल्डर त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एक धाव आणखीन एक इथे कंप्लीट केली जाते. पहिल्या 3 बॉलवरती अगदी सेन्सिबल क्रिकेट चालू आहे. संयम घेतला जातोय, थोडासा वेळ घेतला जातोय दोन्ही बॅटरकडनं. हो, फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून केला. बॉल सरळ चाललाय. डीप स्क्वेअरला एक सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश देशमुख आणि तदनंतर प्रभाकर देशमुख यांच्या षटकार हॅट्रिकसाठी कल्पेश देशमुख यांच्याकडनं 500 रुपये, कल्पेश शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि तदनंतर तनय शेलार जे खऱ्या अर्थानं गुंडग्यावरून लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून वर्णे टीमसाठी आणि आमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. हो, फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. मिस टायमिंग राहिला होता. फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नव्हते. फिल्डर बरोबर त्या ठिकाणी अगदी तैनात करण्यात आला होता, परंतु तिथे फिल्डरनं चुकी केली आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार इथून येतोय. चौकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 वरती.
12 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला आणखीन एक जबरदस्त पाहायला मिळेल. जय हनुमान माळे आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची मॅच ही 3 षटकांची आहे, 3 ओव्हरची आहे. संदेश हो यावेळी फटका चांगला आहे, स्लॅश केला, अगदी कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. जबरदस्त फटकेबाजी, गॅप शोधली जाते. बरोबर अगदी नियंत्रण दोन्ही फलंदाजांकडे पाहायला मिळतं. बरोबर गोलंदाजाची मेरिट ओळखली जाते, त्यांची व्हेरिएशन ओळखली जाते आणि त्याचनंतर मात्र ते फटके एक्झिक्यूट केले जातात आणि तिथून मात्र रिझल्ट देखील जर पाहायला गेलं तर चांगलाच मिळाला. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. ती म्हणजे संदेश देशमुख या फलंदाजाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 16वरती. जर कल्पेश तुम्ही चौकार हॅट्रिकसाठी कॅश प्राईज लावलं असतं तर मात्र हे कॅश प्राईज जरूर संदेश देशमुखला मिळालं असतं, परंतु ते षटकार कल्पेश शिर्के यांच्याकडून संदेश देशमुख यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या चौकार हॅट्रिकसाठी. मॅच समाप्तीनंतर हे कॅश प्राईज नक्कीच आपण संदेश यांच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला सागर आला. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाला. आता फिल्डर अगदी बिखरलेत मैदानाच्या चारही बाजूनं आणि ते षटक घेऊन आता सागर गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहताय प्रभाकर देशमुख. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 16. हो फुलालेंचा बॉल यावेळी अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डर वेगानं आलेत, बॉलला स्टॉप केलाय. फेकतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचतोय ते मात्र 17वरती. 17 धावा धावफलकावरती आल्यात. अद्यापही एकही विकेट झाली नाही आहे. वर्णाईवरणी टीमची सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मोमेंटम चांगला मिळाला आहे, स्टार्ट चांगला मिळाला आहे. या स्टार्टची गरज असते ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बॅटिंग करत असता. हो कमी गतीनं टाकला होता, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. जास्त बाहेर आला, जास्त टर्न देखील मिळाला बॉलमध्ये आणि तिथून मात्र एक्स्ट्राची धावफलकावरती आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते 18वरती. दुसऱ्या ओव्हरचा अगदी एकच बॉल आतापर्यंत समाप्त झाला. तर पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. संदेश देशमुख ऑन स्ट्राईक. हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या अपेक्षा होती ना खऱ्या अर्थानं संदेशला देखील की असं वाटलं होतं बॉल पडल्यानंतर थोडासा स्केट होईल, थोडासा अगदी बाउन्स घेईल, परंतु तो बॉल बाउन्स झालाच नाही. पडल्यानंतर अगदी खाली राहिला आणि बरोबर अगदी आपण जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईन पकडून आता मात्र गोलंदाजी साकारली जाते. ती गोलंदाज सागरकडनं. बोरगाव टीमकडनं आपण पाहताय भरपूर चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. हो यावेळी पुनश्च एकदा ऑन साईडला फटका खेळला डीपमध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहेत सचिन पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग तिथून तोपर्यंत पुनश्च एकदा एकच सिंगल पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता पुनश्च एकदा 1ने पुढे जाईल. धावफलक 19. आत्तापर्यंत 3 चौकार जे संदेशच्या बॅटमधून आलेत आणि प्रभाकर देशमुख थोडेसे स्ट्रगल जरूर करतात. सिंगल डबल प्राधान्य देत आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा फटका इथे चांगला आहे. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार ठोकलाय प्रभाकर देशमुख यांनी. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी समोरचा बॉल होता, लॉप केला त्याला. अगदी आपण पाहतो लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. हा षटकार आल्यानंतर धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ती 25वरती. आता वेगानं पुढे जात असताना, कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये जर पाहायला गेलं ना तर फक्त 3च धावा आल्या होत्या, जिथे 2 सिंगल, 1 डॉट बॉल, 1 वाईड आला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर या बॉलवरती थोडेसे हात खुले केलेत, थोडंसं आक्रमण चढवलं सागर या गोलंदाजावरती आणि तिथून मात्र षटकार प्राप्त केला. हे चांगल्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक उदाहरणच राहिलं आहे. कारण की प्रभाकर देशमुख ज्यावेळी त्यांच्यासमोर चांगले बॉल येतात त्यांना सन्मानच देत असतात आणि ज्यावेळी त्यांच्या रडारमध्ये एखादा बॉल येतो ना त्याच्यावरती ते प्रहार चढवत असतात. 40+ प्लेयर्स आपण पाहताय सातत्यानं चांगलंच केलं आपल्या गावासाठी. इथे सोडून दिले बॉलला. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26. 26 धावा धावफलकावरती आल्यात. माईक चालू आहे. हो पुनश्च एकदा आणखीन एक वाईटच
बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. आता काहीतरी वेगळं करायचं आहे, व्हेरिएशन आणायची आहे. एखादा प्लॅन खऱ्या अर्थानं असेल गोलंदाजाचा देखील इथून, परंतु त्या प्लॅनमध्ये 2 बॉलमध्ये अपयश आलं आहे. 2 व्हाईट बॉल त्यांनी इथून मात्र डिलिव्हर्ड केलेत. थोडीशी प्लॅनिंग चालू आहे गोलंदाज सागरची देखील आपण पाहताय. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. याच बॉलसाठी कदाचित हे 2 चेंडू वाईट टाकलेत की काय असंच आता वाटू लागलंय. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर इथून आता टाकण्याचं काम जरूर सागर करतोय. एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या तिथेच आहे, ती म्हणजे अगदी आपण पाहताय 27 वरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 27 धाव फलकावरती. हो, कमी गतीनं टाकला होता. फिंगर थोडेसे रोल केले होते. बॉल अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं अगदी आरामशीर हातामध्ये बॉल येईल बाउन्स करत, परंतु त्याचवेळी पाठी जाऊ पुढे येऊ, पाठी जाऊ पुढे येऊ याच प्रयत्नामध्ये बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दाखल झाला आणि तिथून आज चौकार पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावफलक जरूर आता पुढे जाईल. 31 आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत होता सागर. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहता एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील फेकला होता. ते प्रेशर खऱ्या अर्थाने त्यांनी कमी करण्याचं काम केलं होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला आणि त्या चौकारानं पूर्णपणे हे चित्र बदलून गेलं. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 31. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 31 धाव फलकावरती. अश्विन स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा 5वं पर्व. या स्पर्धेचं प्रथम क्रमांक आपण पाहता 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय व चतुर्थ 7.5 आकर्षक ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, हे सर्व पारितोषिक आपण पाहताय. सन्माननीय अशोकजी धोंडू ढोले यांच्या माध्यमातून आपण पाहताय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहू शकता, जे आम्हाला स्पॉन्सर केलं आहे ते म्हणजे अगदी हो, चांगला बॉल समोरच टाकला होता. त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल अगदी आपण पाहताय खूप दूरवर गेलाय. षटकार ठोकलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37. 37 धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक आक्रमक अगदी ताबडतोब अशी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश देशमुख. खऱ्या अर्थानं वर्णे टीम देखील हेच म्हणत होती, संदेशच्या बॅटमधून रन्स येणं फार गरजेचं आहे. संदेश देशमुखचा फॉर्म वर्णे टीमसाठी फार महत्त्वपूर्ण आहे आणि या मॅचमध्ये तो फॉर्म आलाय की काय, कारण की आत्तापर्यंत ज्या जबाबदारीनं तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, ज्याने कित्येक वर्ष या टीमला ज्या जबाबदारीनं आणि ज्या फॉर्मनं पुढे नेण्याचं काम केलं आहे, तोच आपण पाहता या ठिकाणी फलंदाज संदेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. कल्पेश शिर्के यांच्याकडून आपण पाहताय षटकार हॅट्रिकसाठी 500. हो, इथे दुसरा देखील आडवा बॅटमधून. अगदी रिझन देखील तेच आणि रिझल्ट देखील तोच. षटकार बॅक टू बॅक 2 आल्यात. तिसरा आला तर आणखीन 500 कल्पेश शिर्के यांच्याकडून, कारण की चौकार हॅट्रिकसाठी 500 तर आलेत. आता मात्र षटकार हॅट्रिकसाठी देखील 500 असतील. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल ती जय हनुमान माले आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली. श्री भैरवनाथ 11 किरवली या 2 टीम दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. हो, लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला गॅपमध्ये बरोबर ढकललाय, परंतु यावेळी चौकारच पाहायला मिळेल. गोलंदाजावरती सातत्यपूर्वक आक्रमण चढवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. 47 धाव फलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहताय ललित थोडीशी मागणी कामगिरी करत असताना एखादा फसवा चेंडू, एखादा चांगला बॉल फलंदाजाच्या समोर टाकावा लागेल. जिथे तो आक्रमण करतोय त्या आक्रमणाला थोडंसं थांबवावं लागेल.
हो इथे देखील फटका दमदार आहे. बॉल अगदी शीर्षा गावाच्या बाजूनच पाठवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकारच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक मोठे फटके येतात. 2 षटकार आले, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुनश्च एकदा एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53. 53 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय वरने टीमचं. हो आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. संदेश देशमुख तुषार पवार हो आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा. आणि कल्पेश शिर्के यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक साठी 500, षटकार हॅट्रिक साठी 500. 1000 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश साहेब आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅच संपल्यानंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. गुगल पे स्क्रीनशॉट आम्हाला दाखवा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 65 धावा धावफलकावरती आहेत.